तुम्हाला थोडाही टेलरिंग नॉलेज नाही आहे आणि आरीवर्क करण्यासाठी मेजरमेंट टाकायला प्रॉब्लेम येतो तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो एव्हरीवन, मी डिझायनर अपेक्षा. तर सर्वात पहिले आपण ब्लाउज पीसला या पद्धतीने घडी करून घेणार आहोत. म्हणजे ब्लाउज पीस 4 फोल्ड मध्ये असेल. कापड खालच्या बाजूने क्रॉस असेल तर पट्टीच्या मदतीने सरळ करून घेणे व ब्लाउजची बंद घडी आपल्या समोर ठेवणे. त्यानंतर क्लायंटने दिलेला मेजरमेंटसाठी ब्लाउज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापडाच्या बंद घडीवर ठेवून चॉकच्या मदतीने मार्किंग करून घेणे व ती मार्किंग डार्क करून दुसऱ्या बाजूला उठवणे. म्हणजे आपल्याला एक बाजूचा पूर्ण हात मिळतो. त्यानंतर तीच मार्किंग पुन्हा डार्क करून दुसरा हात उठवणे व वर्क करण्यासाठी खालच्या व वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडणे. या पद्धतीने तुम्ही मार्किंग करत असाल तर तुम्हाला कोणत्याही टेलरिंग नॉलेजची गरज नाही. आणि तुम्हाला गळ्याची मार्किंग बघायची असेल तर आपण या व्हिडिओचा पार्ट 2 करणार आहोत. त्यासाठी अपेक्षा डिझायनरला नक्की फॉलो करा. थँक्यू.